जलचक्राचे नाव जलचक्र आहे. याविषयी पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. माझे नाव काव्या पंढरीनाथ चौकरे. माझ्या प्रयोगाचे नाव सुनियोजी शहर आहे. सुनियोजी शहराची रचना केल्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रदूषण होत नाही. नमस्कार, माझे नाव दीक्षा गणेश कदम. जलचक्र ही नदी समुद्राचं पाणी उन्हापासून हवा होऊन आकाशात जातं, मग ढगातून पाऊस होऊन परत नदी नाळ्यामध्ये जातं. नमस्कार, माझे नाव निधी सुनील माली. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सोलर पॅनल. कोणत्या गोष्टी यूज करत नाही. सर एक मस्त नमस्कार, माझे नाव जान्हवी प्रशांत कारंडे. मी हे काय बोलले का प्रयोगाचं नाव? नाव दिव्या वडे. आज मी पावडरीचे भरपूर झाली बस तरंग 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 पसरली. आपण असं पाणी घालणं करता आपल्या डोळ्यांवर बाबा तुम्ही सांभाळून राहा. पाणी कसं थांबलं? हवा पॅक झाली याच्यामध्ये, तेव्हा पाणी थांबलं आणि बोर काढल्यावर पाणी बाहेर पडतं. शाबास 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 शाबास. टाळा जर. प्रयोगाचे नाव ज्वालामुखी. चला करून दाखवा. टाळा जर टाळा जर. माझे नाव अनुष्का कमलाकर पाटील. मी आज तुम्हाला हवेचे दाब बॉटल बंद केली की हवा दाबते आणि पाणी बंद होतं. शाबास शाबास. माझ्या प्रयोगाचे नाव सौर ऊर्जेचा वापर. सूर्याच्या उष्णतेने सौर ऊर्जा निर्मिती करून तिचा वापर करून विहिरीवरील पाणी उपसून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. शाबास. माझे नाव काजळी पाटील आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रतिमेचे परिवर्तन. याच्यामध्ये मी मध्ये व्हिडिओ होलोग्रामचे चित्र केलेले आहे आणि ते इथे ठेवले आहे. नमस्कार, माझे नाव कुमार उमेश मंदिर. मी आज हा प्रोजेक्ट ग्रीन सिटीचा केला आहे. सौर ऊर्जा निर्मिती त्याद्वारे शहरांना शेतीला ऊर्जेचा पुरवठा, शेती कारखाने ऊर्जेचा पुरवठा केला जातो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव खुशी बघा. मी आता 7वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाणी शुद्धीकरण. कारखान्यामध्ये शुद्ध केले जाते व झाडे शेतीसाठी वापरले जाते. धन्यवाद. प्रयोगाचं नाव वॉटर हार्वेस्टिंग. हा सांगते कसं होतं. ढगातून पाणी पडतो, त्याच्यावर पाणी पडतो, तो आपण टाकी जातो आणि टाकी संपल्यामुळे झाडांना आणि घरांना फिरतो.
त्याचं नाव पाण्याची घंटा आहे. पाण्यात बुडतो. परत बघा आता सर पाठीमागे सर टाळ्या वाजवा सर्वांनी. एक नंबर हुशार मुलगी. माझे नाव हर्षिता हरेश्वर बिनमेने. मी आज तुमच्या समोर प्रयोग सादर करीत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विरुद्ध ऊर्जा. किती ऑक्सिजनची गरज लागते बोल. ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज लागते. हा मी आज प्रयोगाचे नाव शुद्ध पाणी. पाण्याचे शुद्धीकरण. बस टाळ्या. नमस्कार, मी आज तुमच्या समोर ज्वालामुखी स्वागत करीत आहे. बाटलीनं पाणी बाहेर नमस्कार, माझे नाव विनीत किरण पाटील. मी ज्वालामुखीवर ऊर्जा प्रयोग बनवला आहे. तोच ना ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. ज्वलनासाठी हवेची गरज असते. माझे नाव ओम प्रसन्न पाटील. मी आता पहिली शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव हवेचा दाब. अगं फुटला. अरे इकडं माग. आता होईल बघा. हवेचा दाब. टाळ्या वाजवा सर्वांनी. हवेची दाबाने पाणी जाते बघा. माईक सोमनाथ बांगेरे. माझ्या प्रयोगाचे नाव डोळे उघडून पहा. सुपर सुपर सुपर. एकदा बेस झालं ना. तोच पण हिने शाबास शाबास. श्रुती दिनेश पाटील. मी तुमच्या समोर वजन असते हवेला वाजवा. ते या प्रयोगावरून दाखवते. माझ्या प्रयोगाचे नाव ज्वालामुखी आहे. माझे नाव बाजूला रे मागे हो. बोल बोल बोल. दोरीच्या साह्याने टेलिफोन तयार केला आहे त्यांनी दोन विद्यार्थ्यांनी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जा. माझे नाव आर्य दीपक पिल्ले. शाबास शाबास. वरून फिरव वरून बळा. हा. शाबास टाळ्या वाजवा. ज्वलनासाठी हवेची गरज असते. बोल. लाभार्थी बाटलीला पाणी बाहेर फेकला जातो. शाबास टाळ्या. प्रयोग दाखव. हा शाबास शाबास शाबास. चला. प्रयोगाचे नाव प्रतिमेचे परावर्तन. पाण्याच्या माध्यमातून प्रतिमेचे परावर्तन होताना प्रतिमा उलट दिसते. त्या कोपऱ्यात दिसतंय सर. हा दिसेल सर. दिसलं.